मराठवाड्यातील बीडमध्ये निसर्गाचा एक भयानक संकेत दिसला। एक शेतकरी जेव्हा शेतात गेला होता तेव्हा त्याच्या विहिरीतील सर्व बेडूक विहिरीतून उडी मारून झाडावर चढत होते। जेव्हा शेतकऱ्यांनी हे दृश्य पाहिलं तेव्हा तो जागी स्तब्ध झाला। बेडूक हे पाण्यामध्ये राहतात, पाण्यातून ते जमिनीवर येतात, परत पाण्यात जातात, पण चक्क ते बेडूक झाडावर चढत होते। हा निसर्गाचा अतिशय भयानक संकेत होता। त्याने तो तातडीने गावातल्या लोकांना सांगितला, पण त्याच्यावर कुणीच भरोसा ठेवला नाही। ते म्हणाले हा खोटं बोलतोय, पण तो निसर्गाचा इतका भयंकर संकट होता, तो निसर्गाचा इतका भयंकर संकेत होता की ज्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं। आणि मग त्यानंतर जे घडलं, त्या गावात जो प्रलय आला तो गेल्या 300 वर्षात कधीच आला नव्हता। एक संकेत ज्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अख्खं गाव आज रडत आहे। मग त्या शेतकऱ्याला बेडूक झाडावर चढताना दिसले, त्यानंतर त्या गावात असं काय झालं? निसर्गाने तो कोणता असा विचित्र संकेत दिला होता की ज्यामुळे महाभयंकर महाविनाशकारी प्रलय त्या गावात आला? संपूर्ण गाव आज ते रडत आहे। लोकांनी भरोसा ठेवला नाही। पण जेव्हा गावामध्ये हा प्रलय आल्यानंतर शास्त्रज्ञ जेव्हा आले तेव्हा शास्त्रज्ञांना त्या शेतकऱ्यांनी जे दिसलं होतं ते सांगितलं, तेव्हा शास्त्रज्ञांच्या पायाखालची जमीन सरकली। कारण की बेडूक हा असा प्राणी आहे, तो उभयचर प्राणी आहे, म्हणजे तो जमिनीवरही राहू शकतो, तो पाण्यातही जाऊ शकतो, पण तो झाडावर चढल्याची कधी नोंद झाली नव्हती। पण तो त्या दिवशी झाडावर चढला, त्याच्या मागचं कारण निसर्गाने दिलेला संकेत होता, पण कुणी त्याच्यावर भरोसा ठेवला नाही। पण शास्त्रज्ञांनी जेव्हा याचा पडताळा केला तेव्हा सगळ्या देशाच्या पायाखालची जमीन सरकली। कारण की आता संपूर्ण राज्यावर संकट येणार, संपूर्ण देशावर आता एक संकटाची छटा निर्माण झाली आहे। संपूर्ण राज्यात हाय अलर्ट देण्यात आला आहे। जे त्या गावात घडलं त्या संकेतानंतर ते आता संपूर्ण राज्यात घडू शकतं। संपूर्ण राज्यात तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण लोकांना आता सावधगिरीचा इशारा देण्यात आला। मग नेमकं काय संकेत आहे? त्या संकेताचा अर्थ काय आहे? तुम्ही कुठेही राहत असाल, गावात, खेड्यात, नदी शेजारी किंवा शहरात उंच बिल्डिंग मध्ये राहत असाल, तर याचा अर्थ काय समजायचा? शास्त्रज्ञ नेमकं याच्यावर काय म्हणाले आहेत? त्या गावातल्या लोकांनी त्या शेतकऱ्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून त्यांच्यावर आता रडण्याची पाळी आली। पण तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायची? तुम्ही नेमकं काय सावधगिरी बाळगायची? या संकेताचा अर्थ काय घ्यायचा? चला जाणून घेऊया अतिशय महत्त्वपूर्ण माहिती। बीड जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये एक असा विचित्र संकेत दिसला, ज्यामध्ये चक्क विहिरीतून पटापट उड्या मारून बेडूक झाडावर चढत होते। अक्षरशः ही घटना कुणीच विश्वास ठेवणार अशी नव्हती। त्या शेतकऱ्याने गावातल्या लोकांना सांगितलं, गावातल्या लोकांनी त्याची थट्टा केली। पण त्यानंतर तो म्हणत होता काहीतरी संकेत आहे, निसर्ग काहीतरी सांगतोय, प्रलय येणार आहे। पण गावातल्या लोकांनी दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर जे झालं, लोक हसत होती। त्यानंतर लोक असं काय झालं की लोक रडायला लागली, लोक अक्षरशः म्हणायला लागली ह्या शेतकऱ्याचं खरं होतं। आणि अक्षरशः त्या गावात प्रलय आला। शास्त्रज्ञ आल्यानंतर त्यांनी चेकिंग केल्यावर लक्षात आलं या संकेताचा अर्थ काय होता। तर मग नेमकं काय घडली होती घटना? आता तुम्ही काय काळजी घ्यायची? रमेश नावाचा एक शेतकरी बीड जिल्ह्यात त्या ठिकाणी शेतात काम करण्यासाठी गेला होता। अगदी महिनाभरापूर्वी त्याचं आयुष्य अगदी सुरळीत सुरू होतं। महिनाभरापूर्वी संपूर्ण राज्यामध्ये पाऊस थांबलेला होता आणि अगदी त्याच वेळेस त्याला हा संकेत दिसणार होता आणि संपूर्ण गाव त्याच्याकडे दुर्लक्ष करणार होता आणि गावात हाहाकार माजणार होता आणि शास्त्रज्ञ संपूर्ण देशामध्ये हाय अलर्ट लागू करणार होते। मग काय होता तो संकेत? नेमकं त्याला कधी दिसला, कसा दिसला, गावातल्या लोकांवर काय संकट आलं? आता गाव रडू लागलं आहे। झालं असं 2 महिन्यापूर्वीचा विषय होता, ज्यावेळेस रमेशने आपल्या शेतामध्ये कपाशी आणि तुरीची लागवड केली होती। त्यावेळेस पाऊस अतिशय कमी होता। साधारणपणे ही मेची गोष्ट असेल, मे जूनच्या दरम्यान त्याने त्या ठिकाणी पेरणी करण्याचा निर्णय घेतला। कपाशी आणि तूर त्याने यावेळेस पेरण्याचा निर्णय घेतला होता। अत्यंत सगळं खुशीत सुरू होतं। थोडंसं कर्ज घेतलं होतं, मागच्या वेळेचं कर्ज देखील त्याच्यावर थोडंसं होतं, पण हळूहळू तो म्हटला चला कर्ज फेडून टाकूयात। यावर्षी पाऊस चांगला सांगितलाय, हवामान विभागाने पाऊस 110-120% सांगितलाय। त्याला वाटलं होतं की आपलं आता आयुष्य इथून पुढे सुधारणार आहे। अगदी मोठ्या उत्साहाने जल्लोषात त्याने सगळं ते आणलं। त्याने पेरणी करत असताना, कपाशी लावत असताना नारळ फोडून त्या ठिकाणी त्याचा शुभारंभ केला होता। पण त्याला माहिती नव्हतं येणाऱ्या 2 महिन्यात त्याच्यासोबत अशी घटना घडणार आहे। निसर्ग त्याच्याद्वारे संपूर्ण जगाला संदेश देणार होता, जो अशा एका गोष्टीचा साक्षीदार होणार होता की जी आधी जगात कधीच घडली नव्हती। त्याला कल्पना नव्हती, पण म्हणतात ना कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात छोट्या गोष्टीने होत असते। तो ज्या दिवशी 2 महिन्यापूर्वी कपाशीचं पहिलं बियाणं टाकत होता, तर त्याच वेळेस त्याला जिथं तो बियाणं टाकणार होता अगदी तिथूनच एक गांडूळ वर येताना दिसलं। आता गांडूळ हे प्रत्येकाच्या शेतजमिनीत असतं, पण पहिलं बियाणं टाकताना जणू ते गांडूळ त्याच्याकडे डोकं वर करून पाहत आहे।
असं त्याला वाटलं होतं. हा तो निसर्गाचा पहिला संकेत होता. अक्षरशः ते गांडूळ त्याने बी टाकण्याच्या आधी ते तिथून निघून पळून गेलं. गांडूळ हे कधीच जमिनीतून वर येत नाही, ते जमिनीतच थांबत असतं. हा 2 महिन्यापूर्वीचा त्याला भेटलेला पहिला संकेत होता. त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं. त्याची पत्नी म्हणाली, जाऊ द्या, कदाचित थोडंसं ऊन असेल, ओलावा संपला असेल म्हणून तो गांडूळ वर आला असेल. अक्षरशः त्यांनी ते टाकायला सुरुवात केली. हळूहळू सगळी पेरणी झाली आणि हळूहळू त्यांचं पीक हळूहळू उगायला लागलं होतं. जून महिना गेला, जुलै गेला, ऑगस्ट गेला आणि अक्षरशः सप्टेंबरचा महिना आला आणि सप्टेंबरच्या महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अक्षरशः कुठल्याही प्रकारचा पाऊस नव्हता. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, तर काही ठिकाणी शेतांना पाणी शिल्लक राहिलं नव्हतं. तर अशी अगदी विवंचनेत शेतकरी होता आणि याचं देखील अगदी तरारून आलेलं जे तुरीचं आणि कपाशीचं पीक होतं ते आता कुजायला सुरुवात झाली होती. ते अगदी कोमेजून जायला लागलं होतं. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची टवटवी राहिली नव्हती. असंख्य फवारे मारले, टॉनिक्स दिले, खतं देखील त्याने टाकले होते, पण ते काय पीक येत नव्हतं. आता वाट पाहत होता, वरून राजाची पावसाची तो वाट पाहत होता. पण हवामान खातंही सांगत होतं की आता यावेळेस मराठवाड्यामध्ये पावसाची तूट निर्माण झाली आहे, पाऊस तर काय होणार नाही. आणि अशाच विवंचनेमध्ये तो होता. आणि अखेर एका दिवशी थोडासा पाऊस त्याच्या गावामध्ये झाला. थोडासा पाऊस म्हणजे साधारणपणे पिकांना नवजीवन देईल, पिकांना थोड्या दिवस सपोर्ट दिला असा पाऊस त्याने तो झाला होता. आता पाऊस झाला, त्याच्या विहीर कोरडी ठाक पडली होती, कोरडी ठाक विहीर पडली होती आणि गावातल्या त्याच्या मित्राच्या विहिरीला थोडंसं पाणी वाढलं होतं, म्हणून तो त्या दिवशी त्याची विहीर पाहायला जाणार होता. त्याच्या विहिरीत पाणी किती वाढले, किती पाणी वाढले असं तो बघायला जाणार होता. पण त्याच विहिरीच्या पाण्यामध्ये त्या बेडकाचा त्याला तो हे दिसणार होता आणि ते दिसल्यानंतर तो गावात सांगणार होता आणि गावातले लोक त्याची थट्टा मस्करी करणार होते. पण त्यानंतर गावात जो प्रलय येणार होता तो जबरदस्त येणार होता. सगळे लोक त्याला हसत होते. अक्षरशः मग तो दिवस उजाडला. त्या दिवशी तो त्या ठिकाणी सकाळी सकाळी उठला, आंघोळ वगैरे करून तो त्याच्या विहिरीकडे जायला निघाला होता. त्याच्या पत्नीने देखील त्याला सांगितलं होतं की आपल्या पिकाकडेही तुम्ही राऊंड मारून या आणि आपल्या शेळ्यांना देखील थोडासा चारा घेऊन या, असं त्याच्या पत्नीनं त्याला सांगितलं होतं. हळूहळू तो पुढे जात होता. तो विचार करत होता. त्याच्या काळजात धस्स झालं होतं. त्याला वाटत होतं कधी एकदा जाऊन पाहतो, माझी विहीर भरलेली असावी, जेणेकरून मला माझं पीक पुढे चालेल, असा त्याच्या मनात विचार होता. हळूहळू तो त्याच्या विहिरीपर्यंत गेला. विहिरीपर्यंत गेल्यावर पहिली गोष्ट त्याची लक्षात आली की विहीर एका रात्रीत अचानक 50% भरली होती. होय, त्याची विहीर अचानक 50% भरलेली होती. त्याने मोटर सोडलेली होती. त्या मोटर सोडलेल्यासाठी त्याने एक तिथे पानगुडी मोटर होती आणि तिला सपोर्ट लावण्यासाठी त्याने एक दोरी बांधलेली होती, एक जाड दोरी बांधलेली होती. आणि त्याने पाहिलं की तो मग चमत्कार त्याला तो दिसणार होता, निसर्गाचा संकेत, की त्या दोरीला एक आडवी दोरी बांधलेली होती आणि त्या दोरीपाशी त्याला 4-5 बेडूक निदर्शनास आले. जे बेडूक विहिरीच्या तळाला असतात तर ते एकदम त्या ठिकाणी वरती येऊन त्या दोरीपाशी उभे राहिले होते, दोरीला चिटकून बसलेले होते आणि ते त्याच्याकडे अत्यंत रोखानं पाहत होते, जशी ते त्याला काहीतरी सांगणार आहे. खरी घटना इथं नाही, खरा चमत्कार इथून पुढे सुरू होणार होता. तो थोडासा वाकला आणि त्याच्या तोंडासोबून सरकन 5-6 बेडकांनी अगदी अर्ध्या जे विहीर भरलेली होती तिथून जी उडी मारली, तर तिथून ते डायरेक्ट बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर ते अक्षरशः जोराजोरात ते बेडूक त्या ठिकाणी पळून जायला लागले. आता त्याला सुरुवातीला वाटलं की कदाचित आपण आल्याच्या हालचालीमुळे ते बेडूक पळून गेले असतील, पण त्याने पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येनं ते बेडूक विहिरीच्या बाहेर येऊन पळताना बघितले होते. तर त्यातील 2 बेडूक तर अक्षरशः झाडावर उडी घेण्याचा प्रयत्न करत होते. आता हे त्याला विचित्र वाटलं. त्याने कॅमेरा काढला, त्याचा फोटो काढला. तो फोटो गावातल्या लोकांना तात्काळ दाखवला. तो म्हणाला, नाही, 2 दिवसापूर्वी माझ्या ज्या विहिरीवर सुगरणीचं घरटं देखील होतं ते देखील गायब झालेलं आहे आणि आता हे बेडूकही त्या ठिकाणी उड्या मारून पळू लागले आहेत. माझ्या मते गावात मोठा प्रलय येणार आहेत, असं तो सांगत होता. गावातल्या लोकांनी त्याची थट्टा केली आणि त्या रात्री जे झालं ते संपूर्ण देशाच्या इतिहासात त्याची नोंद झाली. अक्षरशः त्या गावात इतका पाऊस आला, कुठलीही नदी नाही, कुठलाही ओढा नाही, नाला नाही. त्या गावात प्रत्येकाच्या डोक्यापर्यंत पाणी पोहोचलं. संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. काही लोकांच्या शेत जमिनीच नाहीशा झाल्या. अगदी 15-15, 20-20 फूट माती वाहून गेली. अक्षरशः दरी त्या ठिकाणी काही लोकांच्या शेतात निर्माण झाली. काही लोकांच्या जमिनी नकाशातून गायब झाल्या. इतका मोठा प्रलय त्या गावात आला होता. रमेशच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही, पण म्हणतात ना, निसर्गाचा संकेताकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, असं त्या ठिकाणी लक्षात आलं. काही तज्ज्ञ लोक जेव्हा पाहणी करायला आले तेव्हा त्यांनी देखील रमेशची जी माहिती होती ती ऐकली आणि ते देखील म्हणाले, रमेश खरोखर खरं सांगत होता. लोकांनी जर काळजी घेतली असती, लोकांना रमेश म्हणत होता, तुमचे पिकं काढून घ्या, सगळ्या गोष्टी झाकून ठेवा, उंच स्थळी जाऊन बसा, पण लोक रमेशची थट्टा करत होते. पण रमेशने अखेर जे सांगितलं ते खरं ठरलं आणि असे संकेत जे असतात तर
ते संकेत खरोखर खूप महत्त्वाचे असतात. निसर्ग जे संकेत देतो ते 100% खरे निघतात, पण लोक बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतात. आज टेक्नॉलॉजीचा जमाना आलाय, पण निसर्ग जो आहे तो अजूनही त्या ठिकाणी जुने संकेत जे आहे तर ते खरे ठरवत असतो आणि प्रत्येक संकेतामागं काहीतरी कारण दडलेलं असतं. तर हेच या गोष्टीतून सिद्ध होतं. तर असे कोणते संकेत आहेत की तुम्ही आजपर्यंत बघितलेले आहेत, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.